झाली की नाही यांची खरेदी? झाली की नाही म्हणजे खरेदी यांची? ट्रायल करते. अरे वा, साडू साडू एकत्र. नाही अरे पण माझी शॉपिंग बाकी आहे अजून. कशी दिसतीये साडी? मस्त दिसतीयस भाऊजी. खूप छान वाटते सानिका. थँक्यू. कार्तिक खूप भारी. घेऊन टाकी. ही फायनल करूया का मग आता? हो ठीक चालेल. ही पॅक करा. तू चेंज करून घे. हो ये लवकर या. हो. शलाका तुझी साडी कुठे आहे? नाही मला नको. मला कशाला साडी? अगं असं कसं, तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, बघ तुला साडी. एक काम कर, ये इथे आपण बघूया. जा जा. चल ये. साडी का नको तुला? तुम्ही प्लीज असं इथे काही करू नका. कोणीतरी बघेल ना. मी तुला काय विचारलं, साडी का नकोय तुला? मला नको आहे. जबरदस्ती काय आहे? का? तुझ्या बापाला खर्च नको म्हणून? है ना? बोल ना. काय चाललंय? नाही काही नाही. ते साड्या. शलाकाजी, या नयनरावांनी आता तुमचा हात जोरात पकडला होता, तुम्हाला तो त्रास देत होता, हे पाहिलं मी. हो नाही मी पाहिलंय आम्ही. राघवकर जाऊ दे ना. ठीक आहे शलाकाजी, ऍक्च्युली तुम्हाला दीपिका मॅडम बोलवत आहेत. मी पण जाऊ का? नयनराव तुम्ही कुठे निघाला? थांबा, शॉपिंग करू आपण. या तुम्ही. मी येते. जाऊ द्या ना प्लीज. अहो चुकी झाली. नाही आता परत. आता पुतळा बनवून उभं राहायचं, तेही कुठलीही हालचाल न करता. पापण्यांची पण नाही. सत्तू सत्तू. ओ दादा, माझ्या आवडीची एक तर साडी ठेवायची नाही या दुकानात तुम्ही? अरे आई की साडी. ओ दादा, ही साडी मला पॅक करा. ही साडी पॅक करून ठेवा. ही द्या मला. नयन, नयन मला साडी मिळाली रे. ए नयन कुठे आहेस? नयन मी जरा पुढे होते. हा मॅडम, मॅडम आत या प्लीज. आत या तुम्ही. बॅगेत काय तुमच्या? दाखवा. काही नाही. काही नाही कसं? हो मॅडम, तुम्ही इथून जे पण कपडे घेता त्याला एक टॅग असतो. बिलिंग केल्यानंतर हा टॅग काढला जातो. हा टॅग न काढता जर तुम्ही गेलात तिथे सायरन वाजतो. त्यामुळे प्लीज तुमच्या बॅगेत काय ते दाखवा. काही नाहीये. काय झालं? काय झालं? काय झालं? काय नाहीये. थांबा ना, मी दाखवतो ना. काय नाही. एक मिनिट थांबा, एक मिनिट.
ओह, तुम्हीच बघा काय ते. हे हे माझ्या बॅगेत कसं आलं मला माहिती नाहीये. म्हणजे हे आपोआप येऊन पडलं माझ्या बॅगेत. हो आपोआप. मी नाही घेतलं, अजिबात मी नाही घेतलं. चल चल मामा. काय केलंस तू? तुमचं बिल 65,000 रुपये झालं. हा चला आपण बाहेर थांबूया. या या तुम्ही या या. मॅडम कॅश की कार्ड? ऑनलाईन करतो. इंद्राजी मॅडम असू द्या, मी भरतो. आणि शॉपिंगची आयडिया माझी होती ना, तेव्हा बिल देखील मीच भरतो. डोंट वरी. थँक्यू. सॉरी. ते मॅडम असं का करताय तुम्ही? एवढं सगळं मॅडम, शॉपिंगला तुम्हाला आणण्याची आयडिया माझी होती ना, मग बिल तुम्ही का भराल? पण खूप जास्त झालंय. मी थोडे तरी पैसे देते. मॅडम, साळगावकर आणि देशपांडे हे दोन्ही माझीच कुटुंब आहेत ना. मी हे सगळं आपल्याच कुटुंबासाठी करतोय मॅडम. तुमची अडचण ती माझी अडचण. मग तुम्ही असं बिल भरण्याचं का बोलताय? का मला नेहमी असं परक्यासारखं वागवता मॅडम? तसं नाही. तुम्ही प्लीज चिडू नका. मॅडम, मी चिडत नाहीये. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की लग्न आपल्या घरचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही जर अशा वागलात तर मला नाही आवडणार. आणि मॅडम, मुलीकडच्यांनीच सगळा खर्च करायचा हे दिवस गेले आता. मला हा भेदभाव नाही आवडत. हो पण हे बिल खूप जास्त आहे. पण हे तुमच्या समोर नगण्य. चला आता. मॅडम, पुन्हा एकदा आठवण करून देतोय, उद्या घरी येताना आईने दिलेली पैठणी नेसूनच या. विसरू नका. किती मोठी गोष्ट आहे ना इंद्राजी. नाही म्हणजे तुमच्या आजीने जयश्री काकूंना लग्न झाल्यावर ही पैठणी दिली आशीर्वाद म्हणून. आणि आज काकूंनी ती मला दिली. मी खरंच खूप नशीबवान आहे की तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. आणि मी नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तुम्ही आहात. निघूया. एका अटीवर. तुम्ही स्माइल करा तर निघूया, नाही तर थांबूया इथेच. ए आई बस ना, मला तुला शॉपिंग दाखवायची. बस ना आई. ही बघ, ही साडी बघ आई. 20,000ची साडी आहे. ए थांब अजून. ही साडी बघ कशी आहे. आई 25,000ची साडी आहे. काय? 25,000? एवढी महाग? ते म्हणजे आधीची पण साडी अशीच महाग होती ना? आई माझ्या सासरचे ना खूप श्रीमंत आहे. आता त्यांच्या नावाला घराला शोभेल अशी साडी नको का? आणि एकतर साळगावकरांच्या घरामधलं हे पहिलं लग्न आहे. आणि भाऊजींना मी विचारलं होतं, त्यांनीच मला सांगितलं घे जी हवी ती. हो ना?
कुठली साडी आहे? हे वाव, कोणाची आहे ही साडी? उद्या घरी येताना आईने दिलेली पैठणी नेसूनच या. तुमच्या आजीने जयश्री काकूंना लग्न झाल्यावर ही पैठणी दिली आशीर्वाद म्हणून, आणि आज काकूंनी ती मला दिली. मी खरंच खूप नशीबवान आहे की तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. ही कसली मस्त साडी आहे दीपू. हे दीपू, ही कोणाची साडी आहे? सांग ग. हे बघ दीपू, मी आज पहिल्यांदा ही साडी बघतीये. म्हणजे तू आजच ही साडी घेतली असेल ना? ही कसली मस्त साडी आहे ही. सांग ना कोणाची आहे ते. दीपू, तू खूप शहाणी आहेस ग. ही साडी मला दुकानात का नाही दाखवली? दीपू, कसली मस्त साडी आहे ग. सांग ना दीपू, कोणाची आहे ही साडी? अगं ते साळगावकरांनी. भाऊजीने दिली ही साडी? अगं, म्हणजे ही साडी माझ्यासाठीच दिली आहे, कारण तुला तर साडी नको होती, हो ना? म्हणजे माझीच आहे ही साडी. ही खूप मस्त साडी आहे. मी एक काम करते, मी उद्या ही साडी नेसून जाते. ते बघते, ही मोबाईलला काठी का लावलीस? ए सत्तू, काय नाही रे, टाइमपास करते. त्यापेक्षा जाऊन अभ्यास कर. काय अभ्यास? आज अभ्यासाचं नाव नाही घ्यायचा. का ग? का म्हणजे माझी वहिनी येणार आहे ना आज. म्हणून सकाळपासून केवढी कामं करते ना ती. काय यार सत्तू, तुका सकाळी सकाळी झोको नको खाऊ. असं बोलतात का मोठ्यांची? दादू, आई सत्तूला मोठा म्हणाली. जाऊ द्या काकू, एरवी मी तिची खेचतोच ना, आज ती माझी खेचते. मग काय? बरं काकू, तुमची सून केव्हा येणार आहे? काय उपयोग आहे, जी यायला हवी आहे ती ते दुरावली. म्हणजे असं का म्हणाली साई, सांग ना. मुक्ता, जा आज जाऊन सगळी तयारी झाली आहे का बघ जा. झालीये दादू, मी स्वतः केलीये. मुक्ता, तरी पण मी सांगतोय म्हणून क्रॉस चेक कर जा. काय रे दादू? आई, निदान आजच्या दिवस तरी अशी दुःखी राहू नकोस ना प्लीज. सून तर येते ना घरात, मग आनंदी राहा ना. मला सांग, तू दीपिकाला मी दिलेली साडी दिलीस? अर्थातच. कधी एकदाची तिला त्या साडीत पाहते असं झालंय मला. बरं आई, जास्त वेळ घालवू नकोस. सानिकाला आणायला जायचंय ना. तिने माप ओलांडलं ना की तिच्या हस्ते कुलदेवतेची पूजा करूया, आणि तिच्याच हातून खीरही बनवूया नैवेद्यासाठी. खीर? माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलं. सत्तू, एक मिनिट. ठीक आहे. अच्छा, इस्त्री करून आणायचंय का? आज हे कपडे घालणार आहेस? सत्तू, हे ब्लेझर तुझ्यासाठी दिलंय मी, तू घालणार आहेस. माझ्यासाठी का? सत्तू, तुझ्यावर मी CFO पदाची जबाबदारी दिली आहे. चल, आजपासूनच कामाला लाग. चल. सत्तू, इंद्र अगदी बरोबर बोलतोय. नवीन काम आजच सुरू कर.
माझी खात्री आहे तू व्यवस्थित पार पाडशील हे काम. इंद्रा, अरे ते काय CFO का काय म्हणतोस ना, त्याचा फुल फॉर्म पण माहिती नाही रे, आणि काम कसं जमेल मला. सत्तू, चीफ फायनान्शियल ऑफिसर, CFO. लक्षात ठेव आता. काय चीफ? अरे बापरे, नावातच केवढे इंग्लिश आहे. नाही जमणार मला काम. सत्तू, कारण बस झाली हा आता. चल चल चल, ब्लेझर घालून दाखव मला. चल. तू पण नाही यार, चल. चला. कार्तिकी, काय वेळ झाली उठायची? तुला किती वेळा सांगितलंय सकाळी सकाळी उठत जा, कामाला सुरुवात करत जा म्हणून. काय करू उठून? माझ्या आयुष्यात तर सगळा अंधारच आहे ना. कार्तिक, काय बोलतोय सकाळी सकाळी? बोलणार सांग नाही. मी सकाळी सकाळी लवकर उठून काय करू? दादानी मला आता पगारावरती ठेवले ना, 12,000 पगार. त्यामुळे जेवढा पगार तेवढंच काम करणार. मी उशिराच उठणार. झालं, हार मानलीस तू? अरे कार्तिक, स्वतःला सिद्ध तर करून दाखव ना. एकदा चांगलं काम तर करून दाखव. मी बघ कंपनीचं सगळं काम परत तुझ्या नावावर करतो की नाही ते. बरं चल, आवर आता. तुझ्या बायकोला घ्यायला जायचं एवढं तरी लक्षात आहे ना तुझ्या? दादा पण. अरे पण काय आता? आता पण बिन नको हा? आता येते ना बायको घरात, तर सुखाने नांदा आता. सुखासुखी काय, कटकटे डोक्याला ती. तिच्या पोटातलं बाळ माझं नाहीये. आणि कार्तिक, अरे ते बाळ माझं नाहीये. कार्तिक, लाज नाही वाटत आहे का तुला हे बोलताना? स्वतःच्या बाळाचा द्वेष करतोयस तू. अरे पण ते बाळ माझं नाहीच आहे ना. कार्तिक, ते तोंड धुतोयस ना, तसं डोकं सुद्धा धुत जा रोज, म्हणजे अक्कल येईल जरा. जा, जाऊन आवरून ये जा. छान दिसतोयस. अगोड आलाय जोकर. तोंड सांभाळून बोल कार्तिक. कसं आहे ना, लोकांना असं वाटतं की सूट बूट घातल्याने आतलं खरं बदलतं, पण आतलं तेच राहतं. खरेपणात खूप ताकद असते कार्तिक, जी सत्तूकडे. आणि त्या खरेपणाच्या जोरावरच त्याने ही पोस्ट मिळवली. आणि तू तुझ्या बेजबाबदारपणामुळे तुझी पोस्ट गमावलीस. दादा, याला CFOचा फुल फॉर्म विचार ना. चीफ फायनान्शियल ऑफिसर. काय पाठांतर केलंयस? यस यस. साला मैं तो साहब बन गया. राई, मी येतो आता. तुझ्या सुनेला घेऊन येतो. बरं ऐक, येताना देवळात जा, देवाचं दर्शन घेऊन मग या. अरे चल सत्तू. काय चालते? इंद्रा, देवळात जाऊन देवाचं दर्शन तू घेऊन ये, पण देशपांडे सरांच्या घरी घंटा तर मीच वाजवणार.